नमस्कार, मी सुषमा. आजच्या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अवैध इमारत उभारताना महापालिका प्रशासनाचा आशीर्वाद असल्याशिवाय इमारत उभीच राहू शकत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण ही लाच कुणाकुणाला दिली जाते, कशासाठी लाच दिली जाते हे आज आम्ही उघड करणार आहोत. चपराशापासून ते महापालिकेच्या उपायुक्तांपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या या साखळीचा पर्दाफाश करणारा हा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मुंब्रा ते दिवापर्यंत अवैध बांधकामाचं जाळं. परवानगीसाठी कोणाकोणाचे भरले जातात खिसे. कोण ठरवतं भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कमिशनची रक्कम. फ्लॅट विकताना बिल्डर का करतो रोख रकमेची मागणी. सर्वप्रथम TV 9 करणार आहे पर्दाफाश. नराधम बिल्डर आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या अभद्र युतीचा. मुंब्र्यातील बेकायदेशीर लकी कंपाऊंड जमीनदोस्त झाली. शेकडोंचे संसार रस्त्यावर आले. एक जण अनाथ झाले तर अनेकांना आपलं सर्वस्व गमवावं लागलं. मात्र त्या इमारत दुर्घटनेमुळे एक महत्त्वाची बाब जगासमोर आली, ती म्हणजे अवैध बांधकाम करणारे बिल्डर आणि त्या बांधकामांना परवानगी देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची अभद्र युती ठाण्यात कार्यरत आहे. अशी मिळते अवैध इमारतीला परवानगी. अवैध बांधकाम करणारे बिल्डर मनपा अधिकाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत सगळ्यांनाच लाच चारून स्वतःला हवा तसा इमारतीचा प्लॅन मंजूर करून घेतात. अशी मिळते अवैध इमारतीला परवानगी. अवैध बांधकाम प्रकरणात लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीची सुरुवात होते ते मनपा वॉर्ड ऑफिसरच्या शिपायापासून. तो इमारतीच्या प्रत्येक स्लॅब मागे 5,000 रुपये लाच घेतो. अवैध इमारतीच्या प्लॅनवर घेण्यात येणाऱ्या हरकतीबाबत बिल्डरला माहिती देण्याची जबाबदारी त्यावर असते. त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी कोणत्या राजकारणाच्या नियंत्रणाखाली आहेत याची खबरही तोच बिल्डरला देत असतो. अशी मिळते अवैध इमारतीला परवानगी. शिपायानंतर नंबर लागतो तो वॉर्ड ऑफिसरच्या क्लार्कचा. अवैध बांधकामाचा प्लॅन मंजूर करण्यासाठी वॉर्ड ऑफिसरचा क्लार्क प्रत्येक स्लॅब मागे 8 ते 10,000 रुपये टेबला खालून घेतो. कारवाई करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या यादीत बिल्डरच्या इमारतीचा समावेश असल्यास बिल्डरला सावध करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. तसेच कारवाई टाळण्यासाठी उपाय सुचवण्याचं कामही क्लार्कच करतो. अशी मिळते अवैध इमारतीला परवानगी. अवैध बांधकामाला मंजुरी देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतो तो वॉर्ड ऑफिसर. प्रत्येक स्लॅब मागे या महाशयांना 25,000 रुपये मिळतात. प्रकरण जर जास्त अवघड असेल तर ही रक्कम 50,000 पर्यंतही जाते. बिल्डरच्या अवैध बांधकामांवर होणारी कारवाई टाळण्याचं काम वॉर्ड ऑफिसरला सांभाळावं लागतं. अशी मिळते अवैध इमारतीला परवानगी. वॉर्ड ऑफिसर नंतर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची मर्जी राखण्याचं काम बिल्डरला करावं लागतं. पद मोठं असल्यामुळे या साहेबांचा खिसा जरा जास्त जड करावा लागतो. अवैध इमारतीच्या प्रत्येक स्लॅब मागे मनपा सहाय्यक आयुक्तांना 1 ते 1.5 लाख रुपयांची लाच मिळते. बांधकामावर होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहोचू नये म्हणून सहाय्यक आयुक्त लाच घेतो. अशी मिळते अवैध इमारतीला परवानगी. मनपातील लाचखोर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या यादीत सर्वात वरचा मोहरा असतो तो मनपा उपायुक्तांचा. हे साहेब स्लॅब मागे नव्हे तर एक रकमी 5 ते 10 लाख रुपये लाच म्हणून घेतात. बेकायदेशीर इमारतीचं बांधकाम विनाअडथळा पूर्ण कसं होईल हे पाहण्याचं काम हे महाशय करत असतात. तसेच तक्रारदाराच्या समाधानासाठी तात्पुरती कारवाई करण्याची जबाबदारी उपायुक्त साहेब सांभाळत असतात. इस अनऑथराइज्ड और इलीगल बिल्डिंग बांधने में कोई रुकावट ना आए इसके लिए इन्होंने कुछ पब्लिक सर्वेंट्स को बाकायदा पैसे दिए. या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच म्हणून रोख रक्कम दिली जाते. बिल्डर हीच लाच फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून रोख रकमेच्या स्वरूपात वसूल करतो. बेकायदेशीर इमारतीला फ्लॅट विकत घेण्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देत नाही म्हणून अवैध बांधकाम करणारे बिल्डर फ्लॅटचा रोख व्यवहार करतात. एकदा का सगळा व्यवहार पूर्ण झाला तर बिल्डर आणि लाचखोर अधिकारी मी त्यातला नव्हेच अशी भूमिका घेतात. मात्र या प्रकरणात बळी पडतो तो लकी कंपाऊंड सारख्या इमारतीत राहणारा गरजू सामान्य नागरिक. इंद्रजित सिंह, TV 9, मुंबई. आणि याच गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत काही गेस्ट. आपण आधी त्यांची ओळख करून घेऊयात. माझ्या उजव्या हाताला आहेत प्रदीप इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यानंतर अशरफ मुलानी आहेत, माजी नगरसेवक काँग्रेसचे. तर माझ्या डाव्या हाताला सुधीर भगत आहेत, शिवसेना नगरसेवक. आणि त्यांच्या बाजूलाच आहेत कमर खान, हे बिल्डर आहेत व्यवसायाने. मला सगळ्यात आधी जायचे प्रदीप इंदुलकर यांच्याकडे. प्रदीपजी, पाहिले आपण मुंब्र्यामध्ये जी घटना घडलेली होती त्यानंतर जो हाहाकार माजलेला होता आणि त्यानंतर आता खबरदारीचे उपाय म्हणून तोडक आणि धडक कारवाई केली जाणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये बुलडोझर जी फिरवले जाणार आहे त्यामध्ये सर्वसामान्य लोकच, म्हणजे आधी इमारत पडते म्हणून सर्वसामान्य लोक मरतात आणि आता बुलडोझर फिरवलं जाणार म्हणून सर्वसामान्य लोक मरतात. काही झालं तरी सगळ्यात जास्त घात जो होतो तो सर्वसामान्य लोकांचाच. या चर्चेमध्ये आपल्यासोबत मेधा पाटकर सुद्धा सामाजिक कार्यकर्ते जोडल्या गेलेले आहेत. मात्र आता मला अपेक्षित आहे प्रदीपजी तुमच्याकडून उत्तर.
ते सर्वसामान्य लोकांना सुरुवातीपासूनच फसवलं जातं ह्या सगळ्या प्रकारामध्ये. कारण एकतर प्रश्न असा आहे की मुंबई असो, ठाणं असो, पुणे असो, या सगळ्याच ठिकाणी घराचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. याचं कारण असं आहे की जी अधिकृत इमारती आहेत त्यांच्या जर का किमती बघितल्या तर एकीकडे अनधिकृत इमारती स्वस्तात घर मिळतं म्हणून गरीब लोक किंवा सर्वसामान्य माणसं जातात, आणि दुसरीकडे अधिकृत इमारतीत घर घेणं आज कोणालाही शक्य नाही, सर्वसामान्य माणसाला शक्य राहिलं. तुमच्याकडे येणारच आहे. मात्र आता मेधाताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मेधाताईंना मला प्रश्न विचारायचा आहे. मेधाताई, आता जी धडक कारवाई चालवली जाणार आहे, बुलडोजर फिरवले जातील, आधी इमारत कोसळली त्यात सर्वसामान्य गेले, आता इमारत पाडली जाणार त्यात सुद्धा सर्वसामान्य लोकांचंच नुकसान होणार आहे. या संपूर्ण कारवाईच्या आधी पहिलं तर चौकशी झाली पाहिजे. बिल्डरांनाही चौकशीमध्ये घेऊन चौकशी व्हायला आमची काही हरकत नाही, पण ही चौकशी इतकी सखोल झाली पाहिजे की त्याच्यामध्ये कुठल्या राजकीय नेत्याची इन्व्हेस्टमेंट त्या बिल्डिंगमध्ये, आता बिल्डिंगचा मोठा प्रश्न मर्यादित नाही, एकूण प्रोजेक्ट्स आहेत. 3Kचे शिवालिक सारखे टोटल 46 सोसायटींना एकत्र घेणारे प्रोजेक्ट्स आहेत. हे सगळे ह्या नेत्यांनी, माझी आजी मंत्र्या, मुख्यमंत्र्यांनीच मंजुरी देऊन पुढे रेटले गेलेले आहेत. कारण त्यांचीच इन्व्हेस्टमेंट आहे, विलासराव देशमुखांची इन्व्हेस्टमेंट शिवालिकमध्ये, म्हणून त्यांनी मंजुऱ्या दिल्यात. तेव्हा हे सगळं जाहीर झालं पाहिजे. एवढी हिंमत आहे का मुख्यमंत्र्यांमध्ये का तेही घेरले गेलेत बिल्डरांनी? कारण या चौकशीसाठी आमच्या उपोषणामध्ये समित्या नेमून त्या पुन्हा त्यांनी मागे घेतल्या. आता पुन्हा ते चौकशी चालू असताना बुलडोझर फिरवत आहेत. तेव्हा मला वाटतं आधी म्हणजे दोषी कोण याचं उत्तर द्यायला पाहिजे. यामध्ये म्हाडा, त्यांचे मुख्य अधिकारी हे सुद्धा भ्रष्टाचारामध्ये लिप्त दिसत आहेत. कारण म्हाडाच्या लीजवर दिलेल्या जमिनींना, त्याच्यावरच्या कॉलनींना स्लम घोषित करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. HPCचे मुख्य अधिकारी ऐकून घेतात, त्यामध्ये महानगरपालिका आणि हाऊसिंग डिपार्टमेंट सर्वांचे मुख्य अधिकारी बसलेले असतात, तरी सुद्धा तिथे चौकशी सुद्धा होत नाही. लोक फ्रॉड दाखवतात, कागदपत्र दाखवू इच्छितात, ते कागदपत्र बघतही नाहीत आणि 15 मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये निर्णय देतात. हा कुठला न्यायाचा प्रकार? आणि कोर्ट सुद्धा मॅनेज करतायत. कोर्टासमोर सरकारचे वकील ज्या आणि प्रकारे बोलतात किंवा ॲफिडेव्हिट सादर करतात ते पाहून तर आम्ही थक्कच होऊन जातो. मोठमोठे लाखो रुपये देऊन वकील आणतात, ते आमच्यासारखे मुफ्त वकीलच आणू शकतात, परंतु त्याच्या पुढ्यामध्ये हे सरकारचे वकील जे बोलतात तेही कायद्याचं आणि न्यायाचं बोलत नाही, तेही बिल्डरच्या बाजूचं बोलतात. असा सगळा खेळ खंडोबा झालेला आहे. आत्ता जी SRAची बिल्डिंग आज कोसळली, जिथे जिथे पाईपलाईन फुटली, तशाच पाईपलाईनवरती बिल्डिंग शिवालिकनी बांधलेल्या आहेत. अनेक ऑर्डर्स या बिल्डरांच्या विरोधात असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि बिल्डर एखादी ऑर्डर काढतो डिमॉलिशनची आणि त्याच्या ऑर्डरच्या बिलकुल. मेधाताई, प्रश्न हा आहे की गेल्या 20 वर्षांपासून काही अशा इमारती आहेत ज्या बेकायदा इमारती आहेत, मात्र त्या धनिकांच्या इमारती आहेत, म्हणून त्यांना हात सुद्धा लावण्यात आलेला नाहीये. आणि आज ही जी घटना घडते, दुर्घटना जी घडते, त्यामध्ये सर्वसामान्य लोक आपल्याला स्वस्तात घर मिळालं म्हणून तिथे राहायला गेले, आणि हाच त्यांचा दोष का? त्यांच्या बिल्डिंग्स आज पाडल्या जाणार आहेत, त्यांचं काय? बरोबर, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, पण त्यांना दुसरी जागा देण्यासाठी संपूर्ण खर्च पण दोषींना करायला भाग पडलं पाहिजे. दोषींकडून सरकारी तिजोरीचं झालेलं नुकसान मग तो सरकारी अधिकारी असो की बिल्डर असो वसूल केलं पाहिजे. आणि मी एवढ्यासाठी म्हणते की त्या बिल्डिंग्स आता इतके वर्ष पाडल्या नाहीत तर निदान पूर्ण चौकशी होऊन पाडाव्यात, नाहीतर मग भ्रष्टाचारावरतीच पांघरून घातल्यासारखं, भ्रष्टाचारावरतीच त्या कोसळलेल्या बिल्डिंगचा मलबा पसरल्यासारखं होईल, तसंही होता कामा नये. आणि ही चौकशी करायची म्हटली तर 8 दिवसात होऊ शकते, इतकी डॉक्युमेंट सगळी सरकारकडे उपलब्ध आहेत. आता आदर्श सोसायटीचा इतका मोठा घोटाळा समोर आला, त्याचे वरचे मजले पाडायला आता का वेळ लागतोय? पण ते न करता एक एक माणूस त्यांचा मृत्यू पावतोय, तरी सुद्धा यांची चौकशी चालूच आहे आणि त्याच्यात दिरंगाई चालू आहे. तेव्हा तसं न करता निष्पक्ष एक स्वतंत्र आयोग नेमला तरी चालेल,
पण त्याच्या समोर सुनावणी झाल्यावरती लगेच दोषी कोण हे ठरवून मग बिल्डिंग धडाधड पाडायला सुरुवात करावी आणि त्यातल्या गरिबांना प्रोटेक्शन द्यावं. पण आता 57 इमारतींवरती धडक कारवाई केली जाणार आहे, त्यातल्या लोकांचं काय? आता त्यांनी कुठे जावं, त्यांनी कोणाकडे पाहावं? सरकारची जबाबदारी आहे. SRAच्या नावाने पडलेल्या अनेक बिल्डिंग्स रिकाम्या पडलेल्या आहेत, त्याचा कब्जा खरं आमच्या गरीब वस्तीच्या लोकांनी घ्यायचा अशी वेळ आलेली आहे. तिथे त्यांना म्हटलं तर शिफ्ट करता येईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही, पण निदान चौकशी झाल्याशिवाय हे करू नये. नाहीतर हे नुसती एक धडक कारवाई म्हणून आता 2014 जवळ आलं आहे तेव्हा ते दिखावा खूप करतील, परंतु प्रत्यक्षामध्ये दोषी सुटून जातील, जसं प्रत्येक घोटाळ्यामध्ये होतं आहे, हवालापासून ते तहलकापर्यंत. तसंही होता कामा नाही, एवढंच मला सुचवायचं आहे. आणि आता इथे आम्ही बसलो आहे तर इतक्या सोसायटींच्या इतक्या फायली पेंडिंग आहेत हाय पॉवर कमिटीकडे, त्याही कोसळल्यानंतरच कारवाई करणार का? मृत्यू झाल्यानंतर शव समोर ठेवून लोकांना बसायला लावणार का? हा प्रश्नही त्यांना विचारला पाहिजे. यावरती आपल्यासोबत आहे सुधीर भगत, शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्यांना काय म्हणायचं? बोला सुधीर. सर्वात पहिले आपला आशीर्वाद घेतो. आणि आत्ताच आपण एक विषय काढला का सरसकट जी कारवाई होणार आहे, तर मी आपल्याला एक सांगू इच्छितो का सरसकट कारवाई कुठल्याच याच्यावरती होणार नाही आहे. कारण त्याला असं आहे का काल आमच्या सचिवांनी जेवढे नगरसेवक आहेत त्यांना आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना ज्यांना संबोधलं त्यांनी सांगितलं का जे नवीन कामं चालू आहेत त्या ठिकाणी, जी 57 कामं जी नवीन चालू आहेत, ज्याच्यामध्ये कोणी राहत नाही आहे, जे अनऑक्युपाईड आहेत, अशा लोकांवरती कारवाई होणार आहे. कारण असं आहे का जे ऑलरेडी गरीब लोक आहेत, ज्यांनी घरं घेतलेली आहेत, जी त्याच्यामध्ये राहत आहेत, तर त्यांच्यावरती म्हणजे ही जी चुकीची म्हण आणि किंवा अफवा असेल त्याच्यावरती मला एक असं म्हणायचं आहे का सरसकट आता आयुक्तांनी त्याच्यावरती निर्णय घ्यायचाच आहे पुढचं काय आहे ते. परंतु हे जे 57 इमारती आहेत मला असं वाटतं तर सचिवांच्या माध्यमातून आणि एक टीम स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून जी अनऑक्युपाईड आहेत, ज्यांची कामं आता चालू आहेत, अशा परिस्थितीत जी आहेत, मला असं वाटतं ती त्यांची जी 57 कामं जी आज ती यादी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, तुम्ही हे सांगताय, तुम्हाला मी थोडीशी माहिती इथे देते की TV9 जेव्हापासून ही घटना घडली सातत्यानं पाठपुरावा करते. लकी कंपाऊंडचा जो परिसर आहे त्यामध्ये 2 आणखीन इमारती ज्या अवैधरित्या बांधल्यात, तिथे फक्त 2 मिनिटाचा वेळ देण्यात आला त्या लोकांना आणि सगळ्यांना घर खाली करण्यासाठी सांगण्यात आलं. ते लोक तिथे त्यांचा संसार उघड्यावरती पडलेला आहे, आपण आताही जाऊन पाहू शकता, ते लोक तिथेच बसलेले आहेत बाहेर. त्यांचं काय? नेहमीच आपण असं बघितलं जातं का ज्या ठिकाणी घटना घडते त्या आजूबाजूच्या परिसराला पूर्ण एव्हॅक्युएट केलं जातं, पण ही शासकीय भूमिकाच असते प्रत्येक वेळेस का ज्या ठिकाणी इमारत होते का त्याच्या बाजूचा पूर्ण परिसर हा साफ केला जातो. हे दुर्दैवी आहे का ठीक आहे आता ज्यांनी इमारत बांधलेली आहे जे काय आहेत, परंतु जी ऑक्युपाईड होती, तर माझं असं म्हणणं आहे या ठिकाणी एक सरस म्हणणं असं आहे का टॅक्स लागलेला असेल अशा इमारती ज्या आहेत त्या नगरपालिकेने त्याच्यात बघाव्या आणि ज्यांच्यावरती कारवाई करायची आहे ती यादी नगरपालिकेने जाहीर केलेलं करावी. एक काळी यादीच नगरपालिकेने जाहीर करावी आणि त्यानुसार कारवाई करण्यात यावी. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अविनाश, I want to go to toilet. थांबा, मी हागून आणते तुला. हे घे. ते कशाला? मागणं बैल येतो, हुसकन गरम हवा लागते, तेव्हा लागेल त्याला हुसकायला.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय जी बेकायदा इमारती आहेत त्यावरती आता धडक कारवाई केली जाणार आहे. मात्र त्यात राहणाऱ्या लोकांचं काय हा मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भारत भिसे आहेत, त्यांच्यासोबत इतर काही सर्वसामान्य नागरिक आहेत. भारत, ही जी धडक कारवाई केली जाणार आहे त्यातले जे नागरिक आहेत सर्वसामान्य जे पीडित असणार आहेत त्यांचं पुढे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नक्कीच खूप उग्र आहेत, कारण की महापालिका कारवाई तर करणार मात्र लोकांना ठेवणार कुठे हा कळीचा प्रश्न आहे. आपल्यासोबत FM इलियास आहेत जे दिग्दर्शकही आहेत आणि वेळोवेळी जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा आणि त्याच पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे. सर्वसामान्यांना आता बाहेर काढून जे अनधिकृत इमारती आहेत किंवा मोटर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार, पण त्यांच्या पुनर्वसनाचं काय, त्यांच्यावर राहण्याचं काय हा एक मोठा प्रश्न आहे. नाही, याच्यावर तर आता मुंबऱ्यामध्ये सिमला पार्क इथे ट्रान्झिट कॅम्प आहे, तर तिथे सरकारने महापालिकेने त्वरित त्यांना तिथे शिफ्टिंग द्यावी अशी नागरिकांची मागणी आणि आमचीही मागणी आहे, जेणेकरून कमीत कमी त्यांना एक दिलासा मिळेल, हे महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे जे काय आता पुनर्वसनाचा जे त्याच्यानंतरचा जो भाग येतो की त्यांचं पुनर्वसन एज्युकेशन आहे, मेडिकल आहे, हे सगळं मेडिकलचं चाललं आणि बरेच लोकांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन काही लोकांना दत्तकी काही मुलं घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने इथले स्थानिक लोक पुढे येऊन सगळं करतच आहेत, पण सरकारने किंवा महापालिकाने त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे, तो घेतला जात नाहीये. आणि मला वाटतं त्याच्यासाठी ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्वरित त्यांना शिफ्टिंग द्यावी अशी विनंती आहे पालिका आयुक्त यांच्याकडे आणि सरकारकडे. लेकिन गुलाब जी, आप क्या कहेंगे कि लोगों को पुनर्वसन का भी तो सवाल है, इमारत तो तोड़ देंगे, पुनर्वसित कहाँ करें? अभी जैसा बता दिया गया, जो शिमला पार्क के पीछे बनाए गए बहुत अच्छी बिल्डिंग बनाए, कॉलोनी भी अच्छी बनी है और सारे रूम खाली है. अगर ऐसे इसमें अगर उन लोगों को वहाँ पे दिया जाता है तो ये बहुत खुशी की बात है. और इसके पहले मैंने ट्रांजिट कैंप की मांग भी किया है, उसके लिए भी मैं भूख हड़ताल किया था. तो ट्रांजिट कैंप बताया गया, ट्रांजिट कैंप के लिए रिजर्व जगह भी है, लेकिन महानगर पालिका वो अभी तक बनाई नहीं है. अगर वो ट्रांजिट कैंप बना देती तो आज ये तकलीफ नहीं होती लोगों को. और मेन मुद्दा तो ये है मेरा कि इनलीगल बांधकाम जो डिपार्टमेंट है महानगर पालिका का, उसके लिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने भी जीआर निकाला गया है कि भाई किसी भी वार्ड में अगर कोई काम होता है तो पहला जिम्मेदार नगर सेवक को पकड़ा जाएगा और उसका कलम 10(1)(ड) के अनुसार उसका नगर सेवक पद रद्द किया जाएगा. हाई कोर्ट में कुछ केसेस दाखिल भी हो गए, दाखिल होने के बाद में उनके ऊपर कार्रवाई करने का आदेश जब कमिश्नर